मित्रांनो नमस्कार. सन 2025-26 या वर्षामध्ये UDAS प्लस प्रणालीतील शिक्षकांची माहिती आपल्याला 30 सप्टेंबर 2025 पर्यंत अपडेट करून अंतिम करायची आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षकांची माहिती अपडेट कशी करायची, त्यांची जी डिटेल्स आहे ती कशी भरायची, आधार व्हॅलिडेशन कसे करायचे, व्यावसायिक शिक्षण UDAS प्रणालीमध्ये कसे अपडेट करायचे, तसेच इतरही नवीन शिक्षक कसे ॲड करावे, इम्पोर्ट कसे करावे याबाबत आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपणा सर्वांना एक नम्र विनंती आहे, आपण चॅनलवर जर नवीन असाल तर ट्रॅक इन एज्युटेक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि आपल्या शिक्षक बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका. सर्वप्रथम आपण आपल्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपचं क्रोम ब्राउझर ओपन करून घेणार आहोत. यावर आल्यानंतर आपली जी UDASची वेबसाईट आहे या वेबसाईटला आपल्याला क्लिक करायचं आहे. udasplus.gov.in असं सर्च करायचं आहे. येणाऱ्या पहिल्या रिझल्टला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपण जर हे काम मोबाईलवर देखील करू शकता. त्यासाठी क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर आपल्याला उजव्या कोपऱ्यातील 3 टिंबांना क्लिक करायचं आहे आणि तेथील डेस्कटॉप साईट निवडून घ्यायचं आहे. आपल्याला समोर जशी स्क्रीन दिसते तशीच सेम स्क्रीन आपल्याला आपल्या मोबाईलच्या व्ह्यूवर दिसेल आणि या व्हिडिओच्या प्रमाणे आपण स्टेप फॉलो करून आपली माहिती पूर्ण करून घेऊ शकता. या ठिकाणी आल्यानंतर लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला आपलं स्टेट निवडायचं आहे. स्टेट निवडल्यानंतर गो या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपण UDAS प्लसच्या विविध मॉड्यूल्स या ठिकाणी पाहत आहोत. यामध्ये आपल्याला टीचर मॉड्यूल्स यावर आपल्याला आज काम करायचं आहे. या ठिकाणी टीचर्स मॉड्यूल समोरील लॉग इन या बटनाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेचा यूजर ID आणि पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला अचूक कॅप्चा इमेज भरायची आहे आणि खाली लॉग इन या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला UDAS प्लसचा टीचर डाटाबेस चा व्ह्यू या ठिकाणी दिसेल. इथे आल्यानंतर थोडंसं खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर आपल्याला 2 टॅब या ठिकाणी आलेले दिसतील. क्लिक हिअर फॉर टीचिंग अँड नॉन टीचिंग VTP टीचर्स DCF टू फिल द डाटा आणि ब्लॉक डिस्ट्रिक्ट MIS. आपले ब्लॉक डिस्ट्रिक्ट MIS म्हणजे तालुका कोऑर्डिनेटर कोण आहेत हे या ठिकाणी आपण पाहू शकता. याला क्लिक केल्यानंतर त्यानंतर या ठिकाणी आपल्याला या क्लिक हिअर टू टीचिंग अँड नॉन टीचिंगच्या DCF टू फिल द डाटा या ठिकाणी याला गो करायचं आहे. याला गो केल्यानंतर आपणासमोर स्टाफ समरी रिपोर्ट आलेला दिसेल. इथे अकॅडमिक इयर 2025-26 आलेला आपल्याला दिसेल. सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी हे जे मॅप नावाचं जे टॅब आहे इथे जो हेड ऑफ स्कूल जे आहेत यांना आपल्याला पहिलं मॅप करून घ्यायचं आहे. माझ्या केसमध्ये मी ऑलरेडी मागील वर्षी हेड ऑफ स्कूलला मॅप केलेला आहे, परंतु या मॅपवर आपण क्लिक करायचं आहे. आपण जर हे केलेलं नसेल तर इथे विदिन द स्कूल यावर आपल्याला क्लिक ठेवायचं आहे आणि हेड ऑफ स्टाफमध्ये इथे आपल्या सर्व टीचिंग स्टाफची नावं इथे येतील. त्यातले हेड ऑफ द स्कूल जे आहेत त्यांचं नाव इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर असिस्टंट हेड ऑफ, जर आपल्या शाळेला असिस्टंट हेड ऑफ म्हणजेच उपमुख्याध्यापक असतील जे कोणी, त्यांचं नाव इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि खालील अपडेट या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. याला डू यू वॉन्ट टू अपडेट दी डिटेल कन्फर्म करायचं आहे. इथे आपली माहिती सक्सेसफुली सेव्ह झाल्याचा या ग्रीन रंगामध्ये एक टॅब येऊन जाईल. त्यानंतर आपल्याला इथे आपली माहिती अपडेट झाल्याची या डाव्या कोपऱ्याला आलेली आपल्याला दिसेल. यानंतर इथे स्कूल डॅशबोर्डला पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे. आपला हा पहिला टॅब या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर आपल्याला इथे रेग्युलर टीचिंग स्टाफ्स एकूण काउंट दिसेल. त्यानंतर नॉन रेग्युलर टीचिंग स्टाफचा काउंट दिसेल. टोटल टीचिंग स्टाफ इन पोझिशन A+B इथे आपल्याला दिसेल. तर इथे याच टॅबच्या तिथे आपण टोटल काउंट आणि इनकम्प्लीट काउंट आपल्याला या ठिकाणी दिसतोय. या इनकम्प्लीट काउंटवर म्हणजेच ह्या जो लाल रंगाचा जो काउंट जो काय आपल्या शाळेचा असेल म्हणजेच या संबंधित सर्व टीचिंग स्टाफची आपल्याला माहिती अपडेट करणं अपूर्ण आहे. या
लाल रंगाच्या काउंटवर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपणासमोर अशी सर्व टीचिंग स्टाफची डिटेल या ठिकाणी आलेली दिसेल. आता या ठिकाणी मी काही टीचर्सची माहिती अपडेट केलेली आहे, परंतु ज्या टीचर्सची माहिती अपडेट करणं बाकी आहे किंवा सर्वांचीच जे आपले काम आपण सुरू करताना आपल्याला इथे गुलाबी रंगामध्ये ज्यांची माहिती अपडेट करणं बाकी आहे ते आपल्याला गुलाबी किंवा लाल रंगामध्ये इथे दिसतील. तर चला आपण या टीचर्सची माहिती अपडेट करायला घेऊयात. इथे जनरल प्रोफाईल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपणासमोर त्यांचं जनरल प्रोफाईल ओपन होईल. यामध्ये आपण यापूर्वीच यांची सर्व माहिती गेल्या वर्षी आपण अपडेट केलेली आहे. फक्त पुन्हा एकदा तपासून घ्यायचे आहे आणि काही जर चेंजेस असतील तर ते चेंजेस करायचे आहेत. त्यांच्या जनरल माहितीमध्ये जर काही बदल नसेल तर आपण आहे तसंच याला अपडेट करायचं आहे. अपडेट केल्यानंतर आपली माहिती अपडेट झाली असं आपल्याला एक हिरव्या रंगामध्ये इथे टॅब येईल आहे. पुन्हा आपल्याला अपॉइंटमेंट अँड टीचिंग प्रोफाईल या ठिकाणी दिसेल. यातील आपली काही माहिती जर बदलली असेल तर आपण ती चेक करायची आहे. आपलं डेप्युटेशन, कॉन्ट्रॅक्च्युअल, गेस्ट यापैकी येस नो प्रकारातली माहिती इथे आहे. काही चेंजेस नसतील तर आपण आहे असं याला अपडेट करायचं आहे. ही टॅब ही ट्रेनिंग अँड अदर डिटेल्सची टॅब अपडेट झालेली दिसेल. त्यानंतर आपल्याला जी पुढची माहिती आहे ती या ठिकाणी आलेली दिसेल. जर आपण यापैकी जर काही अपडेटेशन केलं असेल तुम्ही योग्य वाचून घ्या. काही माहितीत बदल नसेल तर आपण आहे असं याला अपडेट करून घ्यायचं आहे आणि अपडेट झाल्यानंतर आपल्याला आपली संपूर्ण माहिती या ठिकाणी ग्रीन रंगामध्ये झालेली दिसेल. म्हणजेच काय, आपले हे संपूर्ण टीचर्सची माहिती आपली अपडेट झालेली आहे. या ठिकाणी कंप्लीटेड असं आपल्याला आलं पाहिजे. म्हणजेच आपण या सर्व शिक्षकांची माहिती अपडेट केलेली आहे. आता या ठिकाणी एक उदाहरणार्थ आपल्या शाळेमधील एखाद्या शिक्षक रिटायर्ड झाले असतील तर त्यांच्याबद्दल आपण त्यांची माहिती कशी अपडेट करायची ते पाहूयात. आता त्यांचे संपूर्ण प्रोफाईल आपण या ठिकाणी अपडेट केलेली आहे आणि इथे लेफ्ट स्कूल नावाचा एक पर्याय आपल्याला दिसतोय. जर कोणत्या शिक्षकांची बदली झाली असेल किंवा अन्य काही कारणास्तव त्यांनी रिटायरमेंट घेतली असेल किंवा VRS घेतले असेल तर आपण या लेफ्ट स्कूल याला क्लिक करायचं आहे. त्यांची माहिती आपणासमोर येईल आणि इथे आर यू शुअर टू सेंड द पर्टिक्युलर स्टाफ टू ड्रॉप बॉक्स, सिलेक्ट रिझन याला रिझनला क्लिक करायचं आहे आणि इथे जे काही रिझन येत आहेत त्यापैकी अचूक रिझन आपल्याला निवडायचं आहे. या केसमध्ये ड्यू टू रिटायरमेंट असा आपल्याला रिमार्क इथे आलेला आहे आणि रिमार्कमध्ये सुद्धा आपण रिटायरमेंट असं शेरा आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर लास्ट सर्व्हिस डेट इन म्हणजे त्यांची रिटायरमेंटची दिनांक आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे आणि लेफ्ट स्कूल याला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे जो काही रिमार्क आहे तो आपल्याला जास्तीत जास्त शब्दांचा द्यायचा आहे. तर त्यासाठी आपण मोठा रिमार्क या ठिकाणी टाकूयात. ड्यू टू रिटायरमेंट व्हेरीफाय आणि याला लेफ्ट स्कूल करूया. आर यू शुअर टू सेंड द पर्टिक्युलर स्टाफ टू ड्रॉप बॉक्स, रिझन ड्रॉप बॉक्स ॲक्टिव्ह ड्यू टू रिटायरमेंट याला कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर तो स्टाफ रेकॉर्ड हॅज बीन सेंड टू सक्सेसफुली ड्रॉप बॉक्स आणि आपल्याला ते टीचर्स या ठिकाणी ड्रॉप बॉक्समध्ये गेलेले आपल्याला दिसतील. तर या पद्धतीनं आपल्याला आपल्या या टीचिंग स्टाफची माहिती आणि जे काही अपडेटेशन झालेलं असेल ते या ठिकाणी करून घ्यायचं आहे. त्यानंतर नॉन टीचिंग स्टाफ्स आपल्याकडे जिल्हा परिषद शाळेमध्ये नॉन टीचिंग स्टाफ नसतो त्यामुळे इथे 0 असं आलेलं आहे. तर इथे काहीही आपल्याला करायचं नाही. आपण पुन्हा स्कूल डॅशबोर्डवर जातोय आणि पुन्हा इथे नंबर ऑफ टीचिंग स्टाफ रिक्वायर्ड हा एक नवीन टॅब आपल्याला इथे पाहायला मिळतोय. या रिक्वायर्ड स्टाफवर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे नीड अपडेटेशन म्हटलेलं आहे. क्लिक हिअर
वर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला जर आपल्या शाळेत पटसंख्येनुसार जर काही शिक्षकांची मागणी असेल, 1 किंवा 2 काय जे असतील पटानुसार आपल्याला मागणी असेल, तर आपण ते इथे जे काय असेल 0 नसले तरी इथे 0 आपल्याला टाकायचं आहे आणि यालासुद्धा सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर आपल्याला इथे बघा नीड अपडेटेशनच्या जागेवर कंप्लीटेड असं आलेलं आहे. परंतु आता हे सगळं आपण अपडेट केलं, पण इथे टीचिंग स्टाफ इन पोझिशन इथे तर आपण कंप्लीट केले तरीसुद्धा इथे इनकम्प्लीट दाखवतं आहे. तर यासाठी आपल्याला इथे वरतीच दिलेलं रिफ्रेश बटनला आपल्याला रिफ्रेश करायचं आहे आणि ते केल्यानंतर आपल्याला ॲटोमॅटिकली इथे जी रेग्युलर टीचिंग स्टाफची जी काउंट होता तो ॲटोमॅटिक बदलला आहे. आता इथे पूर्वी 4 होता, आता 3 दिसतो. याचं कारण म्हणजे आपण एक शिक्षक रिटायर्ड झाले असं दाखवलं, त्यामुळे इथे जो टोटल काउंट जो आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसतोय आणि इनकम्प्लीटमध्ये 0 दिसतोय. याचाच अर्थ आपली ही माहिती इथे भरायची पूर्ण झालेली आहे. परंतु मित्रांनो, आपल्याला इथे आपल्या शाळेचं स्टेटस नॉट सर्टिफाईड असं दिसतंय, याला आपल्याला सर्टिफाईड करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे क्लिक हिअर फॉर सर्टिफिकेशन यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा स्कूल सर्टिफिकेशनचं स्टेटस येईल आणि ती संपूर्ण माहिती इथे आपल्याला आलेली दिसेल. इथे रिमार्कमध्ये आपल्याला रिमार्क टाकायचा आहे. या रिमार्कमध्ये आपण मार्क डाटा ऑफ स्टाफ्स अपडेटेड अँड कम्प्लीटेड असा एक रिमार्क टाकतोय. इथे खाली एक छोटा चेकबॉक्स आहे, त्याला क्लिक करायचं आहे. तो क्लिक केल्यानंतर इथे ब्ल्यू रंगामध्ये येईल आणि खाली सर्टिफाय असं दिसेल, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आर यू शुअर यू वॉन्ट टू प्रोसीड विथ द सर्टिफिकेशन यावर आपल्याला कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर आपल्याला आपली स्कूल सर्टिफाय सक्सेसफुली झालेली या ठिकाणी दिसेल आणि आपलं स्टेटस सर्टिफाईड असं आपल्याला ग्रीन रंगामध्ये आलेलं दिसेल. तर याप्रमाणे आपल्याला आपल्या सर्व शिक्षकांची माहिती आपल्याला अपडेट करून इथे आपलं स्कूल सर्टिफाय करून घ्यायचं आहे. याप्रमाणे आपण इथे जर आपल्या शाळेमध्ये एखादे शिक्षक इम्पोर्ट झाले असतील, आलेले असतील, तर आपण या इम्पोर्ट स्टाफच्या ऑप्शनचा वापर करून आपण त्यांना इम्पोर्ट करून घेणार आहोत. परंतु सध्या आपल्याकडे जर कोणी शिक्षक आलेले नसतील तर आपण या बाबतचा सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर करणारच आहोत. तर या पद्धतीनं सध्या तरी इतकं काम आपल्याला या शिक्षक प्रोफाईलवर करायचं आहे, टीचर डाटाबेसला करायचं आहे. या पद्धतीनं आपल्याला आपली शाळा सर्टिफाय करून घ्यायची आहे. काही अडचण आल्यास किंवा काही शंका असल्यास आपण कमेंट बॉक्समध्ये निश्चित कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या शिक्षक बांधवांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.